बघा प्रश्न आहे, आपण थोड्या वेळापूर्वी टाकला होता की सैनिक मिसळल्यानंतर, आता सैनिक वजा झाल्यानंतर कसं सोडवायचं हे गणित. प्रश्न असा आहे, एका किल्ल्यावर 600 सैनिक आहेत, त्यांना किल्ल्यावर 41 दिवस अन्न पुरते. 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न सैनिकांना किती दिवसात पुरेल. आता कसं करायचं हे गणित. सुरुवातीला इथे घ्यायचं सैनिक, नंतर इथे घ्यायचे दिवस. आता काय करायचं, सैनिक सुरुवातीला सैनिक किती आहेत बाबा, ठीक आहे 600. पुन्हा काय सांगितलं आहे, त्यांना 41 दिवस अन्न पुरते. किती, 41 दिवस अन्न पुरते. पुन्हा काय सांगितलं, 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेलेत. 37 दिवस एकत्र होते बाबा, आता निघून गेले ते, मग राहिले किती, हे 37 दिवस एकत्र असल्यामुळं आणि अचानक गेल्यामुळं वजाबाकी असणार. पण निघून गेले हा शब्द या गणितामध्ये दिल्यामुळं सैनिकाची सुद्धा वजाबाकी करायची. आता पूर्वी काय सांगितलं होतं, किंवा ह्याच्या आधीच्या गणितामध्ये सांगितलं होतं की बाबा सैनिक मिसळल्यानंतर, म्हणजे 600 सैनिकात 360 सैनिक मिसळले तर असं. पण आता काय सांगितलं येतं, किंवा निघून गेले आहेत म्हणून 360. हां, आता हे सर्वांची वजाबाकी करणार. कारण का, हे तर तुम्हाला सांगितलं किंवा 41 दिवसातून 37 दिवसानंतर निघून गेले, म्हणून इथं आले ह्यांची वजाबाकी 4, यांची वजाबाकी आली 240. मग आता हे गणित सोडवण्याची तुम्हाला सोपी पद्धत सांगितली होती, ही ट्रिक्स आपली. सुरुवातीला काय, ह्यांचा गुणाकार ह्यांचा भागाकार, म्हणजे हो का इथं बघा 600 गुणिले 4. आता 4 का आलं परत सांगायची गरज नाही, कारण सुरुवातीला 41 होते, 37 दिवसांनी निघून गेले, म्हणजे 4 दिवस शिल्लक राहिले, ते 4 भागिले 240. का, तर 600 सैनिकातून 360 सैनिक निघून गेले आहेत, त्याच्यामुळं हे 240. आता ह्याचा भागाकार 0 गेला, हा 0 कटला, 4 1 4, 4 6 24, 6 1 6, 6 60. म्हणून किल्ल्यावरील सैनिकांना ते अन्न 10 दिवस पुरेल. धन्यवाद.